10% कमिशन घेतल्याचा पुरावा द्या, मी राजीनामा देतो. बंटी पाटलांविरोधात तलवार घेऊन जाऊ का? हसन मुश्रीफांचा घटक पक्षांनाच असा सवाल आहे. कारण कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ हे केंद्रस्थानी आलेत. एकीकडे ठेकेदार संघटनांनी आमदार आणि मंत्र्यांवर कमिशनखोरीचे गंभीर आरोप केलेत, तर दुसरीकडे गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील काही घटक पक्षांकडून अजूनही सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातल्या कथित आणि छुप्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या दोन्ही मुद्द्यांवर खरं तर मंत्री हसन मुश्रीफांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पुरावा द्या, मी राजीनामा देतो हे म्हणत असताना कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या अधिवेशनात ठेकेदारांनी खरं तर मंत्री हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केले होते. सरकारी कामांच्या प्रक्रियेत आमदार अधिकारी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात असा दावा करत काही ठेकेदारांनी आमदारांना 10% कमिशन दिलं जातं असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफांनी हे आरोप साफ फेटाळून लावलेत. मी कोणत्याही कामात, बदलीत किंवा पदोन्नतीत कधीही पैसे घेतलेले नाहीयेत. जर कोणी याचा पुरावा दाखवला तर मी तात्काळ राजीनामा देण्यास तयार आहे असं चॅलेंज मुश्रीफांनी दिलंय. दुसरीकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील काही कार्यकर्त्यांकडून आणि घटक पक्षांकडून अजूनही मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार बंटी पाटील यांच्यातल्या छुप्या मैत्रीची चर्चा रंगवताना दिसत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी नाराजी व्यक्त करताना स्पष्ट शब्दात म्हटलंय, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढलो, आणखी किती वेळा सिद्ध करायचं? आता काय बंटी पाटलांविरोधात ढाल आणि तलवार घेऊन जावं का, असा सवाल खरं तर हसन मुश्रीफ यांनी विचारलाय. गोकुळच्या निवडणुकीबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही महायुती म्हणूनच गोकुळची निवडणूक लढणार आहोत आणि बंटी पाटलांविरोधातच राहणार आहोत असं सुद्धा मुश्रीफांनी ठामपणे सांगितलं. यासोबतच त्यांनी एक जुना संदर्भ सुद्धा दिला. म्हणजे गोकुळमध्ये बंटी पाटील यांनी शशिकांत पाटील चुएकर यांना अध्यक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी आपण आपल्या मुलाला अध्यक्ष केलं होतं, त्यामुळे आपण कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही हे यावरून स्पष्ट होत असल्याचं मुश्रीफांचं म्हणणं आहे. एकीकडे कमिशनखोरीच्या आरोपांवर थेट राजीनाम्याची तयारी दाखवणारे हसन मुश्रीफ आणि दुसरीकडे गोकुळच्या राजकारणात बंटी पाटलांसोबतच्या संबंधांबाबत सुरू असलेल्या चर्चांना स्पष्ट दिलेलं उत्तर. यामुळे गोकुळच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. मात्र आता मोठा प्रश्न असा आहे की गोकुळच्या निवडणुकीत महायुती खरंच एकसंघ राहणार की स्थानिक समीकरणं पुन्हा एकदा वेगळं चित्र निर्माण करणार? आणि मग ठेकेदारांनी केलेल्या कमिशनखोरींच्या आरोपांबाबत आणखी पुरावे समोर येणार का? तुम्हाला काय वाटतं? मुश्रीफांचं स्पष्टीकरण म्हणजे त्यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण एवढंसं पुरेसं आहे की या आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.